गावी जाण्याआधी आम्हाला श्री आणि शिवाज्ञाच्या बड्डेची तयारी करून ठेवायची होती, म्हणून आज सकाळी लवकर उठून पप्पांसाठी आणि श्रीसाठी थोडं स्वयंपाक करून ठेवला. भेंडीची भाजी, सांडग्याची आमटी, भाकरी, भात आणि श्रीसाठी थोडासा उपमा करून ठेवला. छकुलीला आम्ही घेऊन जाणार होतो आणि श्रीला आजोबांकडे ठेवणार होतो. छकुलीला घेऊन आम्ही तुळशीबागेत आज निघालो होतो. पुण्यात आता चांगलाच उन्हाळा जाणवायला लागला होता, म्हणून मी स्कार्फ घातला होता आणि छकुलीला कॅप घातली होती. त्यानंतर आम्ही तुळशीबागेत गेलो. बऱ्याच दिवसांनी आज मी तुळशीबागेत आले होते. तिथे पोचल्यानंतर मला असं झालं की मी काय घेऊ आणि काय नाही घेऊ, पण मी स्वतःवरती थोडा कंट्रोल केला आणि या दोघांच्या बड्डेची थोडी शॉपिंग करायला घेतली. त्याचसोबत थोडीफार माझी पण शॉपिंग करून घेतली. बरीचशी शॉपिंग करायची होती आणि आमच्याकडे दिवस कमी होते. सॅटर्डेला आम्हाला गावी जायचं आहे आणि आज आहे थर्सडे. आमच्याकडे फक्त गुरुवार आणि शुक्रवार हे 2च दिवस होते शॉपिंगसाठी. गावावरून आल्यानंतर आम्हाला मे बी एवढा वेळ भेटणार नाही आहे शॉपिंगला, म्हणून आम्ही आत्ताच करून घेणार आहोत. तुळशीबागेत ज्वेलरीचे खूप असे छान छान सेट होते. तुळशीबाग फिरायचं म्हटलं की कधी कधी एक दिवस पण अपूर्ण पडतो. आज जेवढी होईल तेवढी आम्हाला शॉपिंग करायची होती. गावी जाण्यासाठी आम्हाला एक थर्मास बॉटल घ्यायची होती, म्हणून आम्ही एका भांड्यांच्या शॉपमधून ते थर्मासची बॉटल घेतली. त्यानंतर तुळशीबागेच्या गणपतीचे आम्ही दर्शन घेतले. बरीचशी शॉपिंग झाली होती आणि श्री पण घरात आजोबांसोबत घरी एकटाच होता, म्हणून आम्ही बाकीची शॉपिंग उद्या करायची ठरवली. घरातून आम्ही फक्त नाश्ता करून निघालो होतो आणि छकुलीला पण थोडी भूक लागली होती, म्हणून आम्ही तुळशीबागेतच आगत्तेमध्ये जेवायला आलो. तिथे गेल्यावर थोडे छकुलीचे नखरे चालू झाले. त्यानंतर जेवण आल्यावर मात्र छकुलीला भरवत होते, पण ती काही खात नव्हती, म्हणून थोडं बनाना तिला भरवला. त्यानंतर मला साडी घ्यायची होती, म्हणून आम्ही मुलचंदला गेलो. तिथे तर एवढी गर्दी होती, मग कशीबशी एक साडी खरेदी केली आणि घरी आलो. घरी आल्यानंतर श्री खूप खुश झाला. श्री आणि छकुलीची मस्ती चालू झाली आणि अशाच प्रकारे आजचा दिवस संपला. चलो तर फिर बाय.